हाय, आज आपण चार्जिंगचं कवर बघणार आहोत. तर चला तर बघूया कसं होल्ड करून ठेवायचं. स्टार्टिंगला आपण साखळ्या बनवणार आहोत. टोटल 20 साखळ्या बनवणार. आता पहिली साखळी सोडायची आपण आणि आपण मुके खांब घालतोय. सर्व साखळ्यांमध्ये एक एक मुके खांब. 20 साखळ्यामध्ये 20 मुके खांब. आता पुढचे मी बनवून येते. पुढचे मी बनवून आली. आता एक चेन घेऊन टर्न मारून एक सोडायचा खांब, दुसऱ्या खांबमध्ये आपल्याला मुके खांब घालायचे. सर्व ह्याच्यामध्ये एक एक मुके खांब घालायचे. 20 मुके खांबमध्ये 20 मुके खांब घालणार. आता मी बाकीचे करून येते. अशाच आपल्याला 4 लाईनी बनवायच्या. परत चेन घातली, टर्न मारून दुसऱ्या ह्याच्यात आपण मुके खांब घालतो. असे 4 लाईनी आपण बनवणार आहे. ही आता आपली तिसरी लाईन चालू आहे. अजून एक लाईन बनवायची. तर ही मी बाकीची बनवून येते. एक लाईन पण मी बनवून आली. आता आपण 12 चैनी घेणार. या टोकातनं दुसऱ्या टोक्याला आपण अटॅच करणार राऊंडमध्ये. एक टिच मारून घ्यायची. आता आपल्याला धागा कटिंग तोडायचा, तर त्याच्यासाठी एक चेन घालून बाजूच्या ह्याच्यामध्ये पण एक टिच मारून परत एक चेन घालून धागा कटिंग करून घ्यायचा. तर आपलं रेडी झालं. आता आपण फ्लावर बनवणार. फ्लावरसाठी मॅजिक रिंग घ्यायची. एक चेन घालून आपल्याला 9 मुके खांब घालायचे. टोटल आपण 9 मुके खांब घालणार. तर मी बाकीचे बनवून येते. बाकीचे मी बनवून आली 9. आता जी सुरुवातीला एक चेन घेतो आपण, त्याच्यामध्ये एक टिच मारून एक चेन घालून धागा कटिंग करून टाकायचा. आता आपण दुसऱ्या कलरचा धागा लावून घेणार. एक नॉट घातली. तर कोणत्या पण मुक्या खांबमध्ये आपण अटॅच करून टाकायची. एक टिच मारून येते. परत आपण 3 चैनी घालणार. दुसऱ्या ह्याच्यामध्ये आपण डबल क्रोशा घालणार. पहिल्या ह्याच्यामध्ये आपण साखळी बनवली, दुसऱ्या ह्याच्यामध्ये आपण डबल क्रोशा बनवणार. तिसऱ्या ह्याच्यात पण डबल क्रोशा. चौथ्या ह्याच्यामध्ये पण डबल क्रोशा. आपण सर्वांमध्ये एक एक डबल क्रोशा बनवतो. आता आपण 3 चैनी घेणार आणि 5व्या मुक्या खांबमध्ये आपण टिच मारणार.
परत आपण 3 चैनी, दुसऱ्या ह्याच्यात डबल क्रोशा, एका ह्याच्यामध्ये एकच डबल क्रोशा घालतोय, परत तिसऱ्या ह्याच्यात दुसरा डबल क्रोशा, चौथ्या ह्याच्यामध्ये तिसरा डबल क्रोशा, तर 3 चैनी, पाचव्या ह्याच्यामध्ये आपण एक टिच मारलं, परत 3 चैनी, आता आपल्याला असाच राऊंड करायचा आहे, जो आपण पहिले 2 पाकळ्या बनवल्या तशाच आपल्याला बाकीच्या 5 पाकळ्या तशाच बनवायच्या सेम, एक ह्याच्यामध्ये एक डबल क्रोशा, असे आपण 3 डबल क्रोशा घालणार, हा दुसरा झाला आणि हा तिसरा, 3 डबल क्रोशा, परत 3 चैन, एक टिच, परत 3 चैनी, बाकीचा असंच राऊंड मी बनवून आली, 3 चैनी घालून आपण जे सुरुवातीला 3 चैन्या घातलेल्या त्याच्यातच आपल्याला टिच मारायचं आहे, परत एक साखळी घ्यायची, परत सुरुवातीला जी आपण चैन घातलेल्या 3 त्याच्यातच जाऊन परत एक टिच मारून घ्यायचं आणि धागा कटिंग करून टाकायचा। आता आपला फ्लावर रेडी झाला। आता हा फॅब्रिकने आपण चिटकून घेणार। चिटकवलं, जरा सुकायला द्यायचं 2-3 मिनटं, त्याच्यानंतर चार्जिंग गुंडाळून चार्जिंगला बांधायचं। जर तुम्हाला माझं आवडली चार्जिंगचं कवर तर नक्की मला लाईक करा, सबस्क्राईब करा। थँक यू फॉर वॉचिंग।